किरणोदय स्पर्धा अत्यंत भव्य अशी मोठी स्पर्धा आम्हाला या प्रांगणावर पाहायला मिळते। सुंदर असा प्रतिसाद। मी कधी क्रिकेट खेळलो नाही, परंतु मला असलेली आवड ही पाहण्याची संधी या व्यासपीठाने दिली, त्याबद्दल आभारी आहे। आणि मी आज 5 ते 6 दिवस ही स्पर्धा मनोभावे आणि आनंदाने अशी एन्जॉय करतोय। अशीच ही स्पर्धा भरवावी आणि दरवेळेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो। ओके थँक्यू दादा, तुमचं सहकार्य असेल तर ही स्पर्धा उत्तर अशीच रंगणार आहे नक्की। बरोबर कल्पेश तामणकर जोडले गेलेत आणि इकडे प्रेक्षक एकदा जोरदार टाळ्या होते मित्रांनो, क्या बात है, ओहो ये बात हुई ना। कौन कहता है सिर्फ आईपीएल में क्राउड होता है, क्राउड तो पीपीएल में भी होता है, इसका जीता जागता नमूना है। क्यों भाई, मजा आ रहा है ना, ओहो ये हुई ना बात। ओवर टू यू कल्पेश भाई, आप हम यहाँ पर बने रहेंगे, हम दर्शकों के साथ जुड़ेंगे। ओवर टू यू कल्पेश भाई। थँक्यू सो मच। सेकंड सेमीफायनल आपल्या समोर पाहायला मिळते। ओपनिंग बॅटर मैदानावरती कृष्णा गवळी अक्षरशः बरसला होता, त्याच्या बॅटमधून आपण या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पाहिलंय, त्याच्या बॅटमधून सिंगल आली आहे। रॉयल स्ट्रायकर बॅटिंग करतायत, दुसऱ्या बाजूला आपल्याला फिल्डिंग मध्ये पाहायला मिळत आहेत तिरुपती सावर्डे। हे दोन संघ अक्षय पाटील मोन्या गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या ओव्हर मध्ये आलाय। स्ट्रायकिंग एंड वरती आता आपण पाहाल ओमकार केनी, ओमी केनीला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहाल, परंतु खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला नक्कीच जोडलेला पाहायला मिळतोय। उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून चालू असलेल्या किरणोदय युवा प्रतिष्ठान स्पर्धेला मनपूर्वक शुभेच्छा। आणि ह्या तालुक्याचे आमदार आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून चालू असलेल्या स्पर्धा आणि सुंदर असा चौकार या ठिकाणी। आणि आज या महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांचे बंधू सन्माननीय किरणजी सामंत साहेब यांचा वाढदिवस। या वाढदिवसानिमित्त त्यांना गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, हनुमंताची ताकद, रामाची मर्यादा, भीष्माचे वचन आणि या पालीगावची ग्रामदेवता श्री लक्ष्मणी पलीनाथाचे उदात्त आशीर्वाद लाभोत आणि उत्तरोत्तर प्रगती व्हावे आणि या टुर्नामेंट सालोसाल चालू व्हाव्यात अशी प्रार्थना करतो आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतो। ओव्हर टू सरदार शेख। धन्यवाद। हे साहेबांचं मोठेपण आहे। आपल्या प्रेक्षकांबरोबर इथे बसलेले आहेत विघ्नेश दादा कोत्रे होते, कापडगावचे सरपंच। थँक्यू सो मच सर, आपली उपस्थिती आमच्यासाठी खूप मोलाची आहे। इकडचं प्रेक्षक गप्प राहायचं नाही, क्राऊड झाला पाहिजे, ये हुई ना बात। कृष्णा गवळीचा फटका है दमदार बॉल, क्या मजा आ रहा है आपको प्रतियोगिता देखते हुए? यस जबरदस्त। ओवर टू यू कल्पेश भाई, हमें पता है आपको डिस्टर्ब हो रहा है, लेकिन कमेटी के कुछ बड़े सदस्यों के अनुसार हम सब बाइट्स ले रहे हैं दर्शकों की, इसलिए बीच बीच में बात होगी, तो हम आपकी ओर चलते हैं। फिर से एक बार हमारे जो दर्शक है उनके साथ बातचीत होगी। एक बार मेरे दोस्तों ये मैनेजमेंट के लिए जोरदार तालियां होनी चाहिए। ओहो क्या बात है, थँक्यू। ओवर टू यू कल्पेश, ओवर टू। थँक्यू सो मच। आक्रमक फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते आणि त्याचबरोबरने खेळाडूंसाठी पारितोषिक देखील आहे। प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक गणेश पाटील यांच्याकडून आणि त्याचबरोबरने षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। आक्रमक खेळी मैदानावरती पाहायला मिळते कृष्णा गवळीचे आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या क्रिकेट खेळाचा आनंद घेतोय। पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। अक्षय पाटील मोन्या गोलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला नक्कीच चांगली फलंदाजी कृष्णा गवळीची पाहायला मिळते। एक चौकार एक षटकार असे दोन मोठे फटके या ओव्हर मध्ये आपण पाहिले आहेत। सुरुवात नक्कीच चांगली पाहायला मिळते रॉयल स्ट्रायकर टीम कडून। बॉलर तयार, राऊंड द विकेट। कृष्णा गवळी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल गेलाय दन दन करत सीमारेषेच्या पलीकडे आणि आलाय चौकार, 4। थँक्यू सो मच डीजे। प्रेक्षकांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि हे दर्दी प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत असताना अगदी नक्कीच पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये। खूप चांगली बॅटिंग दुसऱ्या बाजूला कृष्णा गवळीची मैदानात।
अक्षय पाटील मोन्या गोलंदाजी करतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार नक्कीच पाहायला मिळालाय. 17 वरती जाऊन पोहोचलाय रॉयल स्ट्रायकर संघ. हे प्रेक्षक आपल्या स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप मोठ्या संख्येने संपूर्ण प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी जोडला गेलाय. अक्षय पाटील राऊंड द विकेट. फुलरलेन बॉल, चांगला बॉल, त्याला सन्मान दिलाय. ऑन साइडला ड्राईव्ह केलेला चेंडू, फिल्डर आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल. दत्तप्रसाद तोपर्यंत सिंगल आली आहे. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचले ती 18 रन वरती. एक बॉल अजूनही शिल्लक असेल. ओमी केनी आता स्ट्रायकिंग एंडला एक बॉल फेस करत होता. त्याच्या बॅट मधून चौकार आपण पाहिलाय. तो स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही आक्रमक बॅटर या मैदानावरती या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. सेमीफायनल मॅच आहे. येथून नक्की चुरस लढत दोन्ही संघांमध्ये कायम पाहायला मिळेल. अक्षय पाटील फुलरलेन बॉल, हेलिकॉप्टर लँड झाले बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ओमी केनीच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. 6 रन. थँक्यू डीजे. आमच्या बरोबर लाईफलाईन चॅलेंजरचे ओनर पद्मचंद्र आमच्यावर जोडले गेले. ताई, काय तुमचा संघ फायनल मध्ये दाखल झालाय आणि तुमच्या पूर्ण प्रेक्षकांमध्ये तुम्ही आनंद घेताय. काय वाटतंय तुम्हाला या पूर्ण स्पर्धेबद्दल? गणेश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. येस, हॅलो. नियोजन तर खूपच छान आहे तुमचं. नियोजन बद्दल काय प्रश्नच नाहीये. आम्हाला असं चॅम्पियन ट्रॉफीचा फील येतोय आणि पवन केनीची बॅटिंग बघायची आहे मला. तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. थँक्यू सो मच. क्रिकेटला एन्जॉय करा आणि असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो. चौकार षटकारासाठी इथून टाळ्या झाल्या पाहिजेत. ही ताकद आहे पीपीएल ची. येस, मजा येते. थँक्यू मित्रांनो आमच्या बरोबर चर्चा केल्याबद्दल. थँक्यू सो मच ताई. लक फायनल साठी. नक्कीच पवन केनेचे चाहते मैदानावरती प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक, या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल राज सिंग. चांगली गोलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या सेमीफायनल मॅच मध्ये पुन्हा एकदा अशी गोलंदाजी करायची आहे, परंतु या स्पर्धेमध्ये ज्याची बॅटिंग खुलून आली आहे कृष्णा गवळी. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ओमी. नक्कीच दोन्ही बॅटर दमदार आहेत. मागच्या देखील आपण सामन्यांमध्ये पाहिलंय हे दोन बॅटर अक्षरशः बरसत होते गोलंदाजांच्या विरुद्ध. बॅकफुट लावून पंच केलाय. बॉल पॉइंट वरती, डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल गेला दंडन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कृष्णा गवळीच्या बॅट मधून अजून एक दमदार चौकार. 4. हॅलो. थँक्यू डीजे. खूप चांगला फटका मैदानावरती कृष्णा गवळीचा मैदानावरती पाहायला मिळतोय. आक्रमक फलंदाजी, तो थांबायचं नाव घेत नाहीये. षटकार, चौकार आणि प्रत्येक चौकाराला गणेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देखील असेल. कृष्णा स्ट्रायकिंग एंड वर बॅकफुट लावून आता हलक्यात आणि ढकललाय. पॉइंट मध्ये फिल्डर आहे तैनात. सिंगल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु नाही मिळणार आहे. आता हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. मागच्या बॉल वरती चौकार आला आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 3 सलग चौकार आले तर विक्रम पुजारी यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. राज सिंग ओव्हर द विकेट. वेगवान बॉल होता, त्याला मात्र नक्कीच येथे बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल कन्वर्ट करताना आपल्याला पाहायला मिळालेत. सिंगल आली. या सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचले ती 29. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अप्रतिम फलंदाजी मैदानावरती रॉयल स्ट्रायकर संघाची पाहायला मिळते. फलंदाज अगदी तुटून पडलेत गोलंदाजांवरती. पहिल्या बॉलवरती 4. किरणोदय प्रतिष्ठान पाले किंग मेकर चॅम्पियन ट्रॉफी पाली प्रीमियर लीग. खरोखर आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तितकंच कमी आहे, कारण त्यांच्या मेहनतीमुळे आज आमच्यासारख्या क्रीडाप्रेमींसाठी या ठिकाणी एवढी भव्य स्पर्धा या ठिकाणी बघायला मिळते. खरोखर ग्रामीण भागातील ही स्पर्धा न राहता एक राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा झालेली आहे, कारण
राष्ट्रीय स्तरावरचे सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी ओम केणे यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतोय. खरोखर अतिशय उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा. गेले 2 दिवस मी यूट्यूबच्या माध्यमातून ही बघत होतो, परंतु आज मात्र प्रत्यक्ष मैदानात येऊन या ठिकाणी या स्पर्धेचा अनुभव घेतोय. खरोखर अप्रतिम असं हे दृश्य. आयोजकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने आपण पाहिले गेले तर 36 धावा बनल्या आहेत. बॅटिंग धुवाधार पाहायला मिळते. कृष्णा गवळी असू द्या, ओमी केणी असू द्या, नक्कीच धुवाधार बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. कृष्णा गवळी आता स्ट्रायकिंग एंड वरती. राजसिंग टॉपेज फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर थोडासा दूर राहिलाय. अक्षय पाटील मोरे यांच्याकडे बॉल पोहोचतोय तोपर्यंत सिंगल येथे पूर्ण होते. सिंगल आली आणि सिंगल बरोबर 2 षटक संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 37. ट्रॉफीच्या हे अतिशय बेस्ट काम चांगलं केलेलं आहे. एवढं धन्यवाद. त्याचबरोबरने विक्रम पुजारी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 चौकार जर ठोकले बॅटरने तर त्यांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सौद पटेल आता गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. सौदची गोलंदाजी चांगली राहिली आहे या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता मागच्या सामन्यामध्ये. आता या सेमी फायनल मॅच मध्ये काय करेल? विकेट गमावली नाहीये. दोन्ही बॅटर पॉवर प्लेच्या या ओव्हर मध्ये रन वसूल करताना आपल्याला पाहायला मिळाले. 37 धावा आल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. सौदला कमबॅक करायचंय, विकेट काढायचे आणि इथून नक्कीच जर विकेट आली थोडस कमबॅक तिरुपती सावडे संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ही विकेट काढेल का सौद? दुसऱ्या बाजूला कृष्णा गवळी फॉर्म मध्ये आहे या स्पर्धेमध्ये. तो स्ट्रायकिंग एंड वर पाहायला मिळतोय. सौद पटेल कडे क्षमता तर आहे, त्या क्षमतेचा वापर करत कमबॅक करायचं या मॅच मध्ये. पुलर लेन बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डीप मधून फिल्डर पोहोचेल का बॉल वरती? नाही पोहोचलाय. झेल सुटलाय आणि इथून नक्कीच थोडासा दूर राहिला होता. अगदी ज्या वेगाने धावत आला त्या वेगाने जर नक्कीच धावत राहिला असता तर कदाचित बॉल पर्यंत पोहोचला असता, परंतु नाही. आता झेल ड्रॉप, जीवदान मिळालंय आणि जीवदानासोबत आपण पाहिले गेलं तर 2 रन आल्या आणि या 2 रनने धावसंख्या 39. या ओव्हर मध्ये सलग 3 षटकार किंवा या ओव्हर मध्ये 3 षटकार मारणारा जो फलंदाज असेल त्याला 1001 रुपये पारितोषिक कोथोडा जिल्हा परिषद गटाचे सन्माननीय विभाग प्रमुख तारक मयेकर यांच्या वतीनं दिलं जाईल. ओव्हर टू कल्पेश. थँक्यू सो मच. मैदानामध्ये सामना आता रंगतोय. याच धावसंख्येने जर धावा बनवत राहिले तर 100 देखील गाठतील या मॅच मध्ये. कृष्णा गवळी फटका फसलाय. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये पकडतोय झेल. विकेट येते आणि पहिला धक्का बसतोय. कृष्णा गवळी बॅक टू द पॅव्हिलियन. पटेल मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय आणि रत्नागिरीमध्ये पाहिलं गेलं तर खूप चाहते आहेत उस्मान पटेलचे आणि उस्मान पटेल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. रायगडचा टायगर इन ऍक्शन. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये नुकतीच बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्याने मिळवलाय. आता इन्फॉर्म झालाय आणि येथून या स्पर्धेमध्ये खेळ कसा करेल हे पाहायचंय. खूप मोठ्या प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच हॅलो हॅलो. खरंच या स्पर्धेचं नियोजन
आणि जे काय वातावरण इथे बनलेलं आहे हे खरंच ह्या स्पर्धेची जी काही कमिटी आहे ह्याला खरोखर मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजेत. आणि हे क्राऊड बघता इथे ही मोठी चॅम्पियन ट्रॉफी होते असं आता वाटायला लागलं आहे. आणि खरोखर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठा माहोल आणि मोठी चॅम्पियन ट्रॉफी होईल असं मला वाटतं. उस्मान धन्यवाद. पटेल समोर फिल्डर आहे परंतु बाद झालाय. फटका थोडासा फसला आणि आता उस्मान पटेल गोल्डन डकचा शिकार धन्यवाद. विभाग प्रमुख प्रवीण पांचाळ यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील असेल. ही पारितोषिक असतील जरूर परंतु शून्याचा चष्मा घालून उस्मान पटेल डगावच्या दिशेने परतलाय जरूर. उस्मान पटेलचा खेळ तर खुलून आलाय. येथून या स्पर्धेमध्ये आता मात्र या मॅच मध्ये सेमीफायनल मॅच मध्ये तो शून्यावरती बाद झालाय. महत्वाच्या क्षणी थोडा नक्कीच मोठा धक्का बसलाय रॉयल स्ट्रायकर टीमला परंतु येथून येणारा फलंदाज त्याला कमबॅक करायचंय या मॅच मध्ये. थँक्यू डीजे. त्याचबरोबरने आमचे सरदार शेख सर इथे ओशो सावंत आपली वाट पाहत आहेत. आपण देखील त्यांच्याशी भेट घ्यायचे. वळूया मॅचच्या दिशेने जिथे उस्मान पटेल बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती भूषण गोळे मैदानावरती पाहायला मिळतोय. इन्फॉर्म बॅटर आहे मोठा फलंदाज आहे त्याला देखील चांगली कामगिरी करायची या सेमीफायनल मॅच मध्ये. तर येथून पाहूया भूषण चांगली बॅटिंग करतोय का. 2 विकेट आल्या सलग 2 बॉल वरती 2 विकेट गमावल्यानंतर सौथ पटेल आता हॅट्रिक बॉल घेऊन येईल. या स्पर्धेतली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते का. सौथ पटेल गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय. 3 चेंडू फेकलेत. अजून पाहिलं गेलं तर 2 रन खर्च झालेत आणि 2 विकेट सलग 2 बॉल वरती घेतल्यात. हॅट्रिक बॉल सौथ पटेल हलक्या त्याने ढकललाय. गलीमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहे तैनात तोपर्यंत होईल सिंगल पूर्ण. एक सिंगल आली आहे. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती आतापर्यंत 40 धावा. आणि नक्कीच इथून पाहिलं गेलं तर 2 मोठे धक्के बसलेत जरूर. एक कृष्णा गवळी आणि दुसरा उस्मान पटेल आता डगआउट मध्ये आहेत परंतु या 2 बॅटरला मोठा खेळ करायचा आहे. मोठी धावसंख्या बनवायची आहे. 6 षटकांचा सामना पहिली 2 षटका पण पाहिली त्यामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळत होती. आता सौथ पटेल जसा आला थोडस कमबॅक मैदानावरती टीम साठी करून देतोय. तिरुपती सावडे टीम आपल्याला फिल्डिंग मध्ये पाहायला मिळते. टॉस तर जिंकलेत परंतु येथून या मॅच वरती पुन्हा एकदा कमबॅक करतील का हे पाहायचं आहे. ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये बॉल आला त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार येतोय ओमी केणीच्या बॅट मधून. धमाकेदार फटका रन मिळाल्याचा आला दमदार षटकार. आता तिथे उपस्थित झालेले आमचे मित्र माजी नगरसेवक सन्मान्य बंटी शेठ कीर जितू शेठ शिरसेकर यांचा मी किरणोदय युवा प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत करतो आणि मी त्यांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करतो. थँक्यू सो मच. षटकार खेचला पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती. रडार मध्ये बॉल होता त्याला उडवलं आणि पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलग 2 विकेट घेतल्या त्यानंतर सिंगल आली. जसा ओमी केनी स्ट्रायकिंग एंड वरती आला त्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. खूप चांगली फलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि येथून दोन्ही टीम तगड्या टीम एकमेकांच्या विरोधात आल्यात आणि नक्की सेमीफायनल मध्ये ही लढत रंगताना पाहायला मिळते. एका बाजूला पाहिलं गेलं तर रॉयल स्ट्रायकर जे की फलंदाजी करतायत तर दुसऱ्या बाजूला तिरुपती सावर्डे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील फिल्डिंग मध्ये. यावेळेला फुलर लेंथ बॉल येथे मात्र नक्कीच हलक्या त्याने ढकलून काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहे तैनात. सिंगलच मिळेल या बॉल वरती. सिंगल वरती समाधान आणि इथून षटक संपुष्टात येते. 3 षटके संपलेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 47 47 वरती 2 रॉयल स्ट्रायकर. हॅलो. खऱ्या अर्थानं किंगमेकर चॅम्पियन्स ट्रॉफी जी स्पर्धा आपण गेल्या वर्षी जी चालू केली आणि पाली प्रीमियर लीग सगळा माहोल बघता आणि या सगळ्या क्रीडा रसिकांचं प्रेम बघता ही ट्रॉफी खऱ्या अर्थानं उदयास येते आणि ती करत असताना किरणोदय युवा प्रतिष्ठानचे सर्वच कार्यकर्ते ज्या पद्धतीनं मेहनत घेतात आणि ही स्पर्धा
आपण पार पाडतो. आणि या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वच क्रीडा रसिकांचं मी किरणोदय युवा प्रतिष्ठानच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो आणि धन्यवाद देखील देतो. कल्पेश, ओव्हर टू यू. थँक्यू सर. आणि सलग 6 षटकार ठोकले तर संतोष गोंधळे यांच्याकडून 5,000 दिले जातील. यावेळेला फटका फसलाय, फिल्डर आहे तैनात, विकेट येते. ओमी खेणीची विकेट आली आहे. राजसिंग गोलंदाजी मार्कवर असताना आता पहिल्याच बॉलवरती ओमी केनीला बाद केलंय. चांगलं कमबॅक झालंय, मोठा धक्का बसलाय. जो ओमी केनी चांगली बॅटिंग करत होता, येथून त्याला नक्कीच डगआउट मध्ये बसवलं गेलंय. तर पाहूया येथून हे कमबॅक असंच कायम राहील का तिरुपती सावंत टीमचा. ओमी केनी आता नक्कीच बाद होतोय, तो डगआउटच्या दिशेने दिसेल. यस डीजे. थँक्यू डीजे. हॅलो. मैदानावरती आवाज येतोय कारण पवन केडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळेल. पवन, खूप मोठ्या संख्येने या खेळाडूचे चाहते मैदानावरती आलेत आणि रत्नागिरीकर नक्कीच मोठ्या संख्येने या खेळाडूवरती प्रेम करतात. पवन केने मैदानावरती पाहायला मिळतोय. रन झाले स्कोर कार्ड वरती 47 धावा. पहिल्याच बॉल वरती राजसिंगने विकेट काढली आहे. तर पाहूया हा पवन या मॅच मध्ये कमबॅक करून देतो का. रन चांगल्या झाल्यात, परंतु येणाऱ्या षटकांमध्ये देखील रन बनवाव्या लागतील. मोठं टार्गेट बनवायचं असेल तर पाहूया. रॉयल स्ट्रायकर संघ बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला तिरुपती सावंत टीम आपल्याला पाहायला मिळते. राजसिंगचं कमबॅक या मॅच मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती A1 पवन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा षटक, पहिल्या बॉल वरती विकेट आली आहे. येथून कमबॅक करायचं आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण रन फार खर्च झालेत. 47 धावा धाव फलकावरती. राजसिंग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल यॉर्कर बॉल, भन्नाट वेगाने बॉल फेकला होता आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्कर. पवन केने याला शांत ठेवलंय. पहिला बॉल फेस करत होता, तो आता आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये पण पाहाल, अगदी पायाजवळ हा बॉल फेकला आणि वेगाने फेकला आणि त्यावरती कोणती धाव आली नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. राजसिंगचं कमबॅक, तिरुपती सावंत टीमचं कमबॅक या मॅच मध्ये नक्कीच होताना पाहायला मिळतंय. विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय मैदानावरती. राजसिंग ओव्हर द विकेट. नक्कीच येथे पाहिलं गेलं तर पंचांकडे लक्ष असेल, परंतु येथे एक रन जरूर कंप्लीट करण्यात आली आहे. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन आले. त्याचबरोबर एक सिंगल चोरून काढली आहे. 2 रन टीमच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. 49 वरती जाऊन पोहोचलाय रॉयल स्ट्रायकर संघ. भूषण गोळे आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील आक्रमक बॅटर आहे. येथून आक्रमकता अशीच दाखवावी लागेल मोठं टार्गेट बनवायचं असेल तर. दुसऱ्या बाजूला राजसिंग कमबॅक करतोय. चांगला बॉल, चुकता वेग चांगला आहे आणि पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. राजसिंगचं मैदानावरती नक्कीच आक्रमक फलंदाज होते, त्यांना बाद देखील केलं आणि यावेळेला पहा शरीरापासून बाहेर गोलंदाजी आणि भूषण गोळेला देखील शांत ठेवलंय. चांगली गोलंदाजी करतोय तिरुपती सावंत टीमचा. आता नक्कीच कमबॅक झालंय या मॅच मध्ये. भूषण गोळेची ताकद आहे दमदार. बॉल गेलाय सीमा पार आणि आलाय हा दमदार षटकार. 6 रन. थँक्यू डीजे. भूषण गोळेचा हा प्रहार आणि त्यावरती 6 रन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आक्रमक फटका, येथून समोरच्या दिशेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. 6 रन वसूल झाले आहेत. आक्रमक फलंदाजी पुन्हा एकदा चालू आपल्याला पाहायला मिळते. 55 रॉयल स्ट्रायकर. यावेळेला मात्र बॅटची एज जरूर लागली होती. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटचा चान्स आहे. डायरेक्ट हिट केली आहे. पंचांकडे लक्ष असेल आणि येथून नो बॉल आलाय. नो बॉलचा इशारा, नॉट आउटचा इशारा देखील रनआउटचा आलाय आणि त्याच बरोबरीने चूक झाली आहे. राजसिंग कडून आलेला नो बॉल. येथून येणारा बॉल असेल प्रीहिटचा बॉल, तो खर्चिक ठरेल का असा प्रश्न जरूर असेल. ही मोठी स्पर्धा आहे आणि नक्कीच या सेमीफायनल मॅच मध्ये महत्वपूर्ण क्षणी येथून थोडीशी चूक गोलंदाजाकडून झाली आहे. राजसिंगने चांगलं षटक हाताळलं होतं. या षटकामध्ये नक्कीच रन खर्च करत नव्हता, परंतु दुसऱ्या बाजूला आता नो बॉल फेकलाय आणि नक्कीच रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. सिंगल आली. या सिंगल बरोबर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहिली गेली तर जाऊन पोहोचले 57 धावा.
57 आल्यात. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. येणारा बॉल असेल तो फ्री हिटचा बॉल असेल, त्यावरती स्ट्रायकिंग एंड वरती पवन केनेला आपण पाहाल. आणि नक्कीच भूषण गोळेनं देखील चांगला षटकार खेचलाय राजसिंगच्या विरुद्ध. तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आता असेल. फ्री हिट बॉल आहे, इथून मोठा फटका खेचायचा आहे. आणि खूप मोठ्या संख्येने चाहता वर्ग देखील पवन केनेचा मैदानावरती पाहायला मिळतोय. तोच पवन केने आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. नुकतंच आपण पाहिलं गेलं तर धमाका बिग बॅच झाली, त्यामध्ये नक्कीच गोरसाई बी कडून खेळत असताना मॅन ऑफ दी सिरीज देखील ठरलाय ग्रामीण संघाकडून पवन केने. तो स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फॉर्म मध्ये आहे, इन्फॉर्म बॅटर मैदानावरती पवन, तर दुसऱ्या बाजूला राजसिंग. नो बॉल फेकलाय आता फ्री हिटचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. फ्री हिट बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, इथे मात्र नक्कीच बॉल थांबवतोय. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. पवनचं खातं अजून खुललं नाहीये, त्याच्या बॅट मधून अजूनही रन आली नाहीये. 2 बॉल त्याने फेस केलेत. तो स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला राजसिंगने पुन्हा एकदा कमबॅक केलंय. जरूर मोठे फटके आले, परंतु त्यानंतर कमबॅक राजसिंगचा आपल्याला पाहायला मिळेल आणि गरजेचं देखील असेल तिरुपती सावंत टीमला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. स्लो वन, कमी गतीचा चेंडू, चेंज ऑफ दी पेस आणि चखवलंय, फसवलंय पवनला. पवन शांत मैदानावरती पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय, षटक संपुष्टात येतंय 4थं आणि 4 षटक संपले. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती 57, 57 धावा. थँक्यू डीजे. हॅलो, खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पार पडत असताना ज्यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभतं ते सन्मान्य समालोचक कल्पेश तामणकर आणि सरदार शेख असतील, किंवा तांत्रिकदृष्ट्या ही स्पर्धा पार पडत असताना आमचे मित्र सागर कांबळे, त्याचप्रमाणे सौरभ खाके, त्याचप्रमाणे विवेक सावंत, गणेश चव्हाण, अमेय वेल्लाळ, ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे मनीष सावंत असतील, ओशो सावंत असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरुवात झाली. आणि ही स्पर्धा अखंड जी राहणार आहे ती या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या सगळ्यांच्या सल्ल्यानंच चालणार आहे. नक्कीच खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेला सर्व प्रेक्षक वर्गाने दिलाय. आणि ही स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये याहून अधिक मोठ्या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच मागच्या बॉलवरती 2 रन चोरून जरूर काढलाय भूषण गोळे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला फटका फसलाय, फिल्डर पळतोय, चेंडू मागे, पकडेल का झेल, हो कॅच पकडल्या, विकेट येते. आणि आता भूषण गोळेला परतावा लागेल माघारी. चांगला झेल पकडला, डीप मधून कव्हर मधून धावत गेला आणि अगदी 38 सर्कल पर्यंत जाऊन पोहोचला होता. आणि येथे झेल टिपताना पाहायला मिळतोय. विकेट येते. रॉयल स्ट्रायकर या टीमला अजून एक धक्का बसलाय. भूषण गोळे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. थँक्यू डीजे. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आपल्याला या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच हा क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला आनंद देऊन जातो. आणि या क्रिकेट खेळाची भव्य दिव्य स्पर्धा किंग मेकर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पहिली सेमीफायनल येथे चालू आहे. आणि या पहिल्या सेमीफायनलचा खेळ आपण पाहिला गेला तर 5वं षटक प्रगतीपथावर आहे आणि येथे 59 धावा बनल्या आहेत. रॉयल स्ट्रायकर टीमच्या अजून एक विकेट गमावली आहे. भूषण गोळे बाद झाल्यानंतर अक्षय टावरे आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये नक्कीच प्रथमेश पवारचा झेल त्याने टिपला होता आणि त्यातून नक्कीच कमबॅक टीमचं राहिलं होतं. तोच अक्षय टावरे आता बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय. येथून त्याची बॅट बोलणं नक्कीच गरजेचं असेल टीमला. रॉयल स्ट्रायकर संघ येथून थोड्याशा विकेट गमावताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुल्लर लेन बॉल त्याला उचललाय, फिल्डर आहे तैनात, पकडतोय झेल, अजून एक धक्का बसतोय. सलग दुसऱ्या बॉलवरती दुसरी विकेट. सौद पटेलने नक्की चांगली गोलंदाजी केली आहे. आणि आता अक्षय टावरे देखील तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा निराश जरूर आहे. टीमला गरज होती यांच्या बॅट मधून रन यायची गरज असताना आता तो डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल फुलर लेन बॉल त्याला वेगाने खेचला होता समोर. लॉंग ऑफ लाईक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला.
खूप चांगलं क्षेत्ररक्षण, विकेट येते आणि येते अक्षय तावरे. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. महेंद्र मागे नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, परंतु दुसऱ्या बाजूला सलग 2 बॉलवरती 2 विकेट काढलेत. सौद पटेलचं कमबॅक या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळतंय आणि येथून झालेलं कमबॅक या मॅच मध्ये घेऊन येतील का तिरुपती सावंत टीमला. 1 झाले आहेत. दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहिलं गेलं तर सौद पटेल चांगली गोलंदाजी करतोय. नवीन आलेला बॅटर महेंद्र मागे स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील आक्रमक बॅटर आहे. इथून देखील याच्या बॅट मधून रन येणं फार गरजेचं असेल. बॉलर तयार. चांगला बॉल, फुलर लेन बॉल, त्याला ड्राईव्ह केलंय. ऑफ ड्राईव्ह फिल्डर आहे त्यांना डीप मध्ये कव्हर वरून फिल्डिंग करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त येथे सिंगल प्राप्त होतीये. सिंगल आली आहे. या सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचले ते आतापर्यंत 60 धावा, 60 वरती 5. रॉयल स्ट्रायकर. त्याचबरोबर विक्रम पुजारी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जरूर असेल. पवन केने स्ट्रायकिंग एंडला. फुलर लेन बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर बॉल, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फिल्डर आहे, लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली होती. सिंगलच मिळाले या बॉलवरती. सौद पटेलने कमबॅक केलंय. सौद पटेलने नक्कीच खूप चांगली षटक हाताळलेत. या मॅच मध्ये सेमीफायनलचा सामना आहे, महत्वपूर्ण सामना आहे आणि येथून सौद पटेलची चांगली कामगिरी तिरुपती सावंत टीमला आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती महेंद्र मागेला आपण पाहाल 61 झालेत रॉयल स्ट्रायकर टीमच्या, परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर तिरुपती सावंत संघ देखील तितकाच ताकदीचा संघ आहे. फलंदाज यांच्याकडे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सेकंड इनिंगच्या खेळामध्ये नक्कीच या खेळाला मजा येईल. सुरुवातीला नक्कीच चांगली बॅटिंग केली या रॉयल स्ट्रायकर संघाने, परंतु हा सेकंड इनिंगच्या खेळामध्ये हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5वं षटक प्रगतीपथावर. 1 बॉल आता शिल्लक असेल. सौद पटेल फुलर लेन बॉल, बिगिट काढण्याचा प्रयत्न, बिस्टामिक स्ट्रोक आहे. राज सिंग चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि 5वा धक्का येथे मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. सौद पटेलच्या माध्यमातून 5 गडी बाद करण्यात आली आहे आणि येथून टीमला हा 6वा धक्का होता. महेंद्र मागे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. थँक्यू डीजे. विकेट आली. अजून एक धक्का बसलाय, मोठा धक्का येथे महेंद्र मागे आता डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विकेट आली आहे. 6वा धक्का रॉयल स्ट्रायकर टीमला आपल्याला पाहायला मिळतोय. 61 वरती 6वा धक्का. येथून पाहिलं गेलं तर आता अखेरचं षटक शिल्लक असेल, परंतु पाहिलं गेलं तर कमबॅक जरूर करायचंय. विकेट निघाले आहेत परंतु रन थांबवावे लागतील. दुसऱ्या बाजूला तिरुपती सावंत संघाला बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय मंदार गुरव, मुंबई काळ्या चौकीचा हा खेळाडू आणि नक्कीच बंड्या या नावाने सुपरिचित तो खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मंदार गुरव स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. पवन केने अखेरचं षटक आहे पहिल्या इनिंगच्या खेळाचं. येथून या ओव्हरमध्ये नक्कीच चांगली धावसंख्या बनवली तर मोठं टार्गेट मैदानावरती बसू शकतं आणि ते बनवावं देखील लागेल. पवन केनेला आपल्या बॅटची जादू मैदानावरती दाखवावी लागेल. थोडंसं शांत 4 बॉल फेस केलेत, 1 रन त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच कोणाच्या सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर स्वतःला उन्हामध्ये उभं राहावं लागते. म्हणजेच काय तर तुम्हाला कष्ट करायचे आहेत आणि तो कष्ट, तो संघर्ष या दोन्ही टीमला या सेमीफायनल मॅच मध्ये करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होते अखेरच्या षटकामध्ये. पहिला बॉल, पवन केनेचा फटका, A1 पवन आणि या स्पर्धेतला हा सर्वाधिक लांब षटकार मिड विकेटला पवनच्या बॅटमधून 6 रन.
A1 पवनची बॅट आता बोलू लागले मैदानामध्ये. थोडा वेळ शांत होता परंतु कितपत शांत ठेवेल याला. आता केलंय आक्रमण आणि 6 रन वसूल केले आहेत. रोहित करात गोलंदाजी करण्यासाठी या अखेरच्या षटकामध्ये आणि पहिल्याच बॉलवरती 6 वसूल केले आहेत. आक्रमण करतोय पवन के स्ट्रायकिंग एंड वरती असताना. पहिल्या काही 4 बॉलवरती नक्की शांत पाहायला मिळाला होता परंतु आता या अखेरच्या षटकामध्ये येथून आक्रमण असंच कायम राहील का हे पाहायचंय. पवन केने स्ट्रायकिंग एंड वरती जरूर असेल. दुसऱ्या बाजूला मंदार गुरव आलाय. हा देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. नक्कीच आपण पाहायला गेलं तर बॅटिंग करणारी टीम खूप चांगली धाटणीची पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला तिरुपती सावडे टीम सौथ पटेलची चांगली गोलंदाजी राहिली आहे. त्याच पद्धतीची गोलंदाजी आता रोहितला करायची आहे या अखेरच्या ओव्हरमध्ये. रोहित करात गोलंदाजी मार्कवर पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. येथून नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक विक्रम पुजारी यांच्याकडून दिलं जाईल. पुन्हा एकदा उडवलाय. हा बॉल कुठे गेलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेला. A1 पवन षटकार 6 रन. थँक्यू डीजे. A1 पवनची तुफानी बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. तो सांगतोय मैदानामध्ये विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने पुन्हा हे सामर्थ्य नाशवंत नाही आणि अडवेल मला कोडी अशी कोणती भिंत नाही. आक्रमक फलंदाजी मैदानावरती सलग 2 बॉलवरती 2 षटकार. तिसरा ठोकला तर विक्रम पुजारी यांच्याकडून 2500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. A1 पवन आक्रमण मैदानावरती पाहायला मिळतंय. सलग 2 बॉलवरती 2 षटकार. रोहित कराच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहेत. A1 पवनच्या बॅट मधून तो A1 स्ट्रायकिंग एंडला दांडी गोल. यष्ट उद्ध्वस्त. मागच्या 2 बॉलचं उत्तर आता दिलंय रोहित खरातने. A1 पवनला आता मात्र बोल्ड करण्यात येत आहे. विकेट येते. 7वा धक्का बसतोय. A1 पवन बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. रन झालेत स्कोर कार्ड वरती 73 धावा. 7 गडी गमावलेत. सलग 2 बॉलवरती 2 षटकार खेचले होते पवनने परंतु त्या 2 षटकारांचं उत्तर मैदानावरती गोलंदाजाने दिले. थोडंसं कमबॅक झाले. विकेट आले. इथून येणारे 3 बॉल त्यावरती पाहूया प्रहार होतील का. विवेक शेलार नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती गोलंदाज तर दमदार आहे परंतु फलंदाजी देखील तितक्या चांगल्या धाटणीची करतो. या सेमीफायनल मॅच मध्ये अजून किती धावा बनवल्या जातील. 73 बनल्यात. 7 विकेट गमावल्यात रॉयल स्ट्रायकर टीमने. रोहित करात थोडस कमबॅक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तिरुपती सावडे टीम टॉस जिंकले होते. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता या मॅच मध्ये आणि इथून फलंदाज नक्कीच वर्चस्व दाखवताना पाहायला मिळालेत या मॅच वरती. विवेक शेलार स्ट्रायकिंग एंड वरती. रोहित करात गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल. पुलर लेंथ बॉल होता. त्याला मात्र स्वीप करायचं होतं. बॉल गेलाय बाउंड्रीच्या पलीकडे. चूक झाली फिल्डर कडून. गोलंदाजीचा कडा म्हणजे क्षेत्ररक्षण म्हटलं जातं परंतु त्यामधून झालेली चूक आता गोलंदाजाला मागणं पडणार आहे. 4 रन येत आहेत. चौकार येतोय. थँक्यू डीजे. विवेक स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची एज आणि त्यानंतर 4 रन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. पहिले 2 षटकार पवनने ठोकले. त्यानंतर पवनचे विकेट आणि आता चौकार. हे षटक थोडस महागडं आपल्याला पाहायला मिळतंय. रोहित कराच्या विरुद्ध फलंदाज वर्चस्व दाखवताना पाहायला मिळाले. यावेळेला हेलिकॉप्टर. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. लॉंगॉन माउंटेन लाईनच्या बाहेर. विवेक शेलार षटकार 6 रन. थँक्यू डीजे. विवेक शेलारचा हेलिकॉप्टर मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि बाउंड्रीच्या पलीकडे देखील पोहोचलाय बॉल. 6 रन आले आहेत. अक्षरशः गोलंदाजांच्या विरुद्ध फलंदाज बरसताना पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग केले या सर्व फलंदाजांनी. विवेक शेलार देखील कमी नाही आहे. या ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार, 1 विकेट आणि त्यानंतर 1 चौकार. 1 बॉल आता शिल्लक असेल पहिल्या इनिंगच्या खेळाचा. बॉलर तयार रोहित करात.
यावेळेला थोडासा बाहेर पिचिंग केलाय, बॉल पंच आमच्याकडे वळत आहेत, व्हाईट बॉलचा इशारा केलाय. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल स्कोर मध्ये ऍड केली जाईल. येथून एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 84 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आणि धावांचा डोंगर रॉयल स्ट्रायकर टीम कडून मैदानावरती पाहायला मिळतोय. विवेक शेलार स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडार मध्ये चेंडू काही येत नाही. एक रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, विकेट किपिंग एंडला थ्रो, रनआउट होईल बॅटर विवेक शेलार. परंतु येथे काय बॅटिंग केले पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये रॉयल स्ट्रायकर संघाने धुवाधार फलंदाजी केली. अगदी सुरुवातीला असू द्या, पॉवर प्लेची 2 षटकं असू द्या, त्यानंतर येणारी षटकं असू द्या, पवन त्याचबरोबरने आणखी सर्व फलंदाज मैदानावरती बरसताना पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून रन बनवण्यात आले. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये 85 धावा आणि 86 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तिरुपती सावंडी संघासमोर पाहायला मिळते. मोठी धावसंख्या आहे, मोठं लक्ष आहे, त्याचा पाठलाग जरूर करावा लागेल फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. तर पाहूया या सेकंड इनिंगच्या खेळामध्ये नक्कीच आपण जोडले जाऊ. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा, आनंद घेत राहा. किंग मेकर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. किरणोदय युवा प्रतिष्ठान पाली
हेलो, किरणोदय युवा प्रतिष्ठान पाली. हॅलो हॅलो, किरणोदय युवा प्रतिष्ठान पाली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी पाली. थैंक यू डीजे। तो तमाम दर्शकों और खिलाड़ियों का मैं सरदार शेख तहे दिल से स्वागत करता हूं एक बहुत ही बेहतरीन प्रतियोगिता किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी। इस मैनेजमेंट के लिए एक बार जोरदार ताली होनी चाहिए दोस्तों। बहुत ही बड़ी प्रतियोगिता है और ये सेमीफाइनल का मुकाबला आप देख सकते हैं। हैट्रिक के लिए विक्रम जी पुजारी सर इनकी ओर से 3,333 रुपए गेंदबाज को दिए जाएंगे। एक बड़ा मुकाबला है। जी हाँ, 86 रन बनाने होंगे। हाई वोल्टेज ड्रामा रहेगा। इस बीच जरूर विवेक शेला रफ्तार भरी गेंदबाजी के लिए इस गेंदबाज को जाना जाता है और जरूर काबिल तारीफ मैनेजमेंट है। और अब देख सकते हैं इस समय सीजन 1 से लेकर अब तक इस प्रतियोगिता में जो खिलाड़ियों ने जर्सी पहनी है वो जर्सी स्पॉन्सर की है सूर्य स्पोर्ट्स सागर कामले इन्होंने। सच में काबिल तारीफ है। और इससे पहले गलती से नाम एक्टिव रेस गया था, वो नहीं है। तो ये जर्सी पूरी जो है रंग बिरंगी बहुत ही अच्छी जर्सी सूर्य स्पोर्ट्स सागर कामले इन्होंने यहां पर जो है प्रिंट की है। जी हां, जड़ में गेंद थी, मिड ऑफ के क्षेत्र में गेंद को फील्ड कर लिया है। डायरेक्ट हिट टच एंड गो का मोमेंट बन सकता था और इस समय जो है एक की रन यहां पर मुकम्मल कर लिया। 86 रन का यहां पर जो पीछा करना है तिरुपति सावरडे टीम को। जरूर आप देख सकते हैं ये बेस्ट वर्सेस बेस्ट वाला मुकाबला है, उसमें कोई दोहराए नहीं है। दर्शक काफी एंजॉय करते हुए नजर आ रहे हैं। जी हां, समता बार एंड रेस्टोरेंट गणेश जी पाटिल सर इनकी ओर से इनाम आता हुआ। अगर गेंदबाज विकेट यहां से लेते पहली विकेट के लिए 1000 रुपए और उसके बाद की विकेट के लिए 500 रुपए की धनराशि दी जाएगी। जड़ में गेंद थी, बहुत अच्छी गेंद मिड ऑफ के क्षेत्र में गेंद को फील्ड किया है। एक रन आसानी के साथ यहां पर जुड़ेगा। 86 रनों का ये जो लक्ष्य है ये बड़ा लक्ष्य है, बहुत बड़ा लक्ष्य है। इसको जो है पूरा करने के लिए किसी एक बल्लेबाज को घातक बल्लेबाजी करनी होगी। जी हां, 8 विकेटें हालांकि जरूर गए लेकिन काफी विशाल स्कोर खड़ा किया रॉयल स्ट्राइकर टीम ने। बहुत ही रफ्तार भरी गेंद थी, काफी फाइन खेला है। डीप में खिलाड़ी तैनात है, जब तक कि फील्ड करते एक रन आसानी के साथ पूरा किया। दूसरी की मांग भी करेंगे और दूसरा भी बनेगा। बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट इस समय देख सकते हैं। तो 2 रनों से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों। इस समय 4 रन। जी हां, पावर प्ले का ओवर है और पावर प्ले के ओवर में बल्लेबाज चांस जरूर लेना चाहेंगे। स्ट्राइकिंग इन पर सुमित और नॉन स्ट्राइक इन पर प्रयाग है। विवेक शेलार की अगली गेंद इस बार बहुत ही अच्छा स्ट्रोक था। डीप में खिलाड़ी तैनात, एक रन इस बार भी चांस लिया है। ओहो, क्या जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट है, तारीफ करनी होगी। और इस 2 रनों से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों। 6 रन। जानते हैं रनों का क्या महत्व है इस मुकाबले में, बहुत बड़ी प्रतियोगिता है। और किरणोदय युवा प्रतिष्ठान पाली किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी इस समय आप देख सकते हैं जिसमें ये धुरंधर एक दूसरे के खिलाफ यहां पर रणनीति आजमाते हुए नजर आ रहे हैं। ये चलते हैं मैच के दरमियान विवेक शेलार। लो फुल टॉस गेंद थी, बहुत ही शानदार कनेक्ट किया है और जी हां गेंद जाएगी 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन।
थैंक यू डीजे। पावर प्ले के पहले ओवर में विवेक शेलार के खिलाफ 10 रन बनाने में कामयाब हो चुके हैं बल्लेबाज और एक अच्छी साझेदारी बनी है और पता है कि हर गेंदबाज के खिलाफ प्रहार यहां से करना होगा। तो रन बने हैं 10 बिना विकेट के नुकसान पर। जी हाँ, गेंदबाजी के लिए आते हुए इस समय सुरेश नाथ अच्छी गेंदबाजी रही है। उन्हें पता है कि किस तरीके से गेंदबाजी करने, राइट हैंड लेफ्ट हैंड का कॉम्बिनेशन बीच मैदान में मौजूद है। प्रयाग भी अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं, उनके पास भी काबिलियत है लंबे स्ट्रोक जड़ने की। तो सुरेश नाथ की दूसरी ओवर की पहली गेंद, जी हां, लो फुल टॉस गेंद थी, विकेटों के पीछे उस्मान पटेल गेंद को फील्ड करते हुए, रन लेने की कोई गुंजाइश नहीं। ये डॉट गेंद आती हुई जरूर है। अगर कोई गेंदबाज यहां पर मेडन ओवर करता है तो गणेश जी पाटिल साहब इनकी ओर से 1000 रुपए की धनराशि दी जाएगी। जड़ में गेंद थी, लेग बिफोर का बड़ा अपील किया गया है। जी हां, उंगली आसमान के ऊपर और बल्लेबाज डगआउट के रवाना होंगे। प्रयाग की पारी यहां पर समाप्त होती हुई। पहला विकेट गिरा तिरुपति सावर्डे टीम का। तो जरूर चलते हैं मैच के दरमियान। बहुत ही खूबसूरत प्रतियोगिता है और पहले सीजन से लेकर इस तीसरे सीजन तक जो रंग बिरंगी जर्सी आप देख रहे हैं सूर्य स्पोर्ट्स की ओर से जो है बनाई गई है। हमारे दोस्त सागर कामले इन्होंने ये जर्सी प्रिंट की है। एक बहुत ही बेहतरीन ब्रांड है और इस समय सभी खिलाड़ी इसको पहनकर यहां पर खेलते हुए नजर आ रहे हैं और इस प्रतियोगिता की रौनक और ज्यादा बढ़ चुकी है। बहुत ही अच्छी क्रिकेट इस समय सभी खिलाड़ियों ने खेली है, इसमें कोई दो राय नहीं है। तो पावर प्ले की दूसरी ओवर की अगली गेंद है। इस बार ओवर पिच गेंद थी, बहुत ही जबरदस्त खेला है। आते हुए इस समय दत्त प्रसाद यानी कि दत्तू ने छक्का जड़ा है, खूबसूरत छक्का। बहुत ही खूबसूरत मिडल किया है। दत्त प्रसाद भी काफी बड़ी इनिंग खेलने के लिए जाने जाते हैं और काफी अनुभव भी उनके पास है और ये बड़े मुकाबले के दरमियान अपना अनुभव लगाने की कोशिश करेंगे। और आप देख सकते हैं सुरेश नाथ के खिलाफ ये आक्रामक स्ट्रोक देखने को मिला। इस बार भी फुल टॉस गेंद थी, डीप में खिलाड़ी तैनात है लेकिन गेंद 1 बाउंस 2 बाउंस बाउंड्री लाइन के पार जाएगी 4 रनों के लिए। थैंक यू डीजे। यहां से गेंदबाज विकेट चटकाते हैं तो दीपक जी पवार साहब इनकी ओर से 1000, 2000, 3000, 4000 कुल मिलाकर 5000 रुपए की धनराशि दी जाएगी। पैसों की बारिश इस मुकाबले में गिरती हुई। हर कोई चाहता है अपनी टीम फाइनल में दस्तक दे, हर कोई चाहता है अपना खिलाड़ी अच्छा प्रदर्शन करे और दीपक जी पवार साहब इन्होंने यहां पर 5000 रुपए की धनराशि रखी है इस विकेट के लिए। ओहो, बेहतरीन गेंद थी लेकिन नजाकत भरा स्ट्रोक। ओ बेहतरीन कैच, इस प्रतियोगिता का दमदार कैच देखने को मिला है। लॉन्ग ऑन के क्षेत्र में छलांग लगाते हुए खूबसूरत कैच लपका। दत्त प्रसाद बैक टू द पेविलियन।
एक जरूरी ऐलान है, विठल शेठ इनके कंपाउंड के अंदर MH08AN जरूर अगर यहां से गेंदबाज हैट्रिक करते हैं तो विक्रम जी पुजारी इनकी ओर से 3,333 रुपए की धनराशि दी जाएगी। और इस विकेट के लिए अभी अभी अनाउंस किया था दीपक जी पवार साहब इन्होंने, वो 5,000 रुपए की धनराशि जरूर दी जाएगी। इस बार लो फुल टॉस गेंद थी, शॉर्ट स्क्वेयर की दिशा में गेंद को फील्ड किया, नीचे थ्रो किया था, मौका था, पवन के ने थे, अच्छा थ्रो देखने को मिला। और इस समय देखा जाए तो बाल बाल बच्चे बल्लेबाज, एक रन जरूर चुराया लेकिन ये रिस्क की रन था और इस एक रन से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों। कुल मिलाकर देखा जाए तो 21 रन 2 विकेटों के नुकसान पर 86 रनों का यहां पर पीछा करती हुई टीम तिरुपति सावर्डे की नजर आ रही। गहराई है बल्लेबाजी में तो देखना होगा किस तरीके से अब वो बल्लेबाजी कर लेते हैं। 2 ओवर का खेल समाप्त हुआ, 21 रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर। और पता है कि गेंदबाजी में भी गहराई है तो बल्लेबाजी में भी अच्छी यहां पर जो है लंबे स्ट्रोक जड़ने की कोशिश करेंगे। शुभम और सुमित इस समय बीच मैदान में आप देख सकते हैं और गेंदबाजी के लिए आएंगे इस समय विवेक शेलार, व्यक्तिगत दूसरा और टीम की ओर से इस समय जो है तीसरा ओवर लेकर आए हैं। रफ्तार भरे गेंदबाज 30 गज के दायरे के करीब से गेंदबाजी करेंगे। ओ जबरदस्त रफ्तार थी, पूरी तरीके से आंखें बंद कर ली थी लेकिन आखिरकार यहां पर गेंद को मिडल करने में कामयाब रहे। 1 रन आसानी के साथ यहां पर मुकम्मल करेंगे। जी हां, सभी जो है चेंज ऑफ पेस, रफ्तार सब गेंद यहां पर जो है कर लेते हैं विवेक शेलार। कमाल की गेंदबाजी करे, 22 रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर। 86 रनों का लक्ष्य को पूरा करना है तिरुपति सावर्डे को। बेहतरीन बल्लेबाजी करने के लिए जाना जाता है शुभम और सुमित को, यह साझेदारी बहुत ज्यादा मायने रखेगी। विवेक शेलार इस बार ओवर पिच गेंद थी, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में फील्डर तैनात हैं, 1 बाउंस उनके हाथों में गेंद जरूर जाएगी। जब तक कि थ्रो करते आसानी के साथ ये 2 रन मुकम्मल कर लिया है और इस 2 रनों के साथ रन संख्या बढ़ेगी दोस्तों 24 रन 2 विकेटों के नुकसान पर। और आहिस्ता आहिस्ता मैच काफी क्लोज जाने की आशंका है। किसी एक बल्लेबाज को चांस लेना होगा, अगर आप चांस नहीं लोगे तो ये रन जो है और ज्यादा बड़े नजर आएंगे आपको। और जितनी अच्छी गेंदबाजी है उतनी अच्छी बल्लेबाजी भी यहां पर जरूरी है। इस बार बहुत ही अच्छा कनेक्शन है, ऊंचाई ज्यादा है लंबाई कम है, पवन केने गेंद के नीचे आएंगे, यस बल्लेबाज आउट होते हुए, बढ़िया कैच, ये तीसरा विकेट गिरा। थैंक यू डीजे। हर विकेट के लिए धनराशि यहां पर आती हुई तात्या सावंत साहब इनकी ओर से 2000 रुपए और प्रवीण जी पांचाल साहब इनकी ओर से 1000, यानी कि एक विकेट का महत्व इस समय 3000 का रहेगा। और हैट्रिक पर विक्रम जी पुजारी साहब इन्होंने 3333 रखी है। तो यहां पर रनों की बरसात के साथ साथ अगर कहीं ना कहीं देखा जाए तो पैसों की बरसात भी यहां पर होती हुई नजर आ रही। अगर विकेट गिरे तो जरूर पैसों की बरसात होती हुई नजर आएगी, लेकिन कहीं ना कहीं देखा जाए तो रॉयल स्ट्राइकर के गेंदबाज हावी होते हुए नजर आ रहे हैं। तिरुपति सावर्डे के पास भी गहराई है बल्लेबाजी में, तो किसी एक को जिम्मेदारी ये लेनी होगी। 21 गेंदों पर 62 रनों की अभी भी जरूरत है, औसत बढ़ता हुआ चला जा रहा है। देखना होगा अब किस तरीके से बल्लेबाजी यहां से की जाती है। निखिल है जो अभी अभी आए हैं, लंबी रेंज की बल्लेबाजी करने के लिए इनको जाना जाता है। और जरूर कहीं ना कहीं अगर देखा जाए तो इस समय विवेक शेलार सामने है, उनके खिलाफ अब लंबे स्ट्रोक खेलने की कोशिश करेंगे निखिल। तो महाड़ को बिलोंग करने वाले ये खिलाड़ी हैं। इस बार आते लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, फिर से एक बार पवन केरे गेंद के नीचे आते हुए, इस बार भी कोई गलती नहीं है और एक विकेट मिलता हुआ विवेक शेलार ने बड़ी सफलता दिलाई। निखिल बैक टू द पेविलियन। जरूर
यस यस, विक्रम पुजारी जिन्होंने हैट्रिक के लिए 3,333 रुपए की धनराशि रखी है। अगर यहां से विवेक शेलार वो विकेट चटकाते हैं तो 3,333 रुपए की धनराशि दी जाएगी और साथ ही साथ ऐसे और अनगिनत जो है प्राइज मनी है। देखना होगा अब क्या यहां से हैट्रिक कर पाएंगे। अगर करते हैं तो ये जरूर किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी की पहली हैट्रिक भी बन सकती है। काबिलियत रखते हैं विवेक शेलार, कमाल की गेंदबाजी इस समय करते हुए 13 रन खर्च किए अब तक 1.4 गेंदों पर और 2 विकेट चटकाए हैं। सामने बल्लेबाज इस समय रहेंगे अक्षय पाटिल। इस बार विकेट मिली है, हैट्रिक होती हुई और विक्रम पुजारी सर इन्होंने 3,333 रुपए की धनराशि रखी, वो भी प्राप्त होती हुई। व्हाट अ बॉलिंग। थैंक यू डीजे। तो प्रवीण जी पांचाल साहब ये भी यहां पर इनाम रखते हुए, अगर बल्लेबाज छक्का जड़ते हैं तो हर छक्के के लिए 500 रुपए की धनराशि दी जाएगी। और इस समय विवेक शेलार ने हैट्रिक करते हुए काफी धनराशि अपने नाम की है। कमाल की गेंदबाजी। मैं टेनिस विश्व का सबसे टॉप क्लास गेंदबाज क्यों हूं ये बताते हुए नजर आ रहे हैं। और पहली हैट्रिक भी विवेक शेलार के नाम रही है किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी की। कमाल की गेंदबाजी। इस बीच अच्छी गेंद थी, चेंज ऑफ पेस यहां पर देखने को मिली है। सबसे सीनियर खिलाड़ी संजय जी पाकड़े सर इस समय बीच मैदान में आए, काफी अनुभव है इनके पास और पारी को संभालने के लिए अब बीच मैदान में आए हैं। तीन ओवर का खेल समाप्त हुआ है, 25 बने हैं 5 विकेटों के नुकसान पर। थैंक यू डीजे। जरूर विवेक शेलार के लिए दीपक जी पवार साहब इनकी ओर से 5,000 रुपए की धनराशि देने का ऐलान किया है। व्हाट अ बॉलिंग। कमाल की गेंदबाजी रही है और सभी दर्शक इस क्रिकेट को एंजॉय करते हुए पवन केने के काफी फैंस यहां पर मौजूद है जो मोटिवेट कर रहे हैं इस खिलाड़ी को। और साथ ही साथ हैट्रिक पर विक्रम जी पुजारी सर इन्होंने 3,333 रुपए की धनराशि रखी थी, वो धनराशि भी जरूर दी जाएगी विवेक शेलार को। तिरुपति सावर्डे 25 रन बने 5 विकेटों के नुकसान पर। 18 गेंदों पर 61 रनों की जरूरत है। धीमी गेंद थी, संजय सर इस समय स्ट्राइकिंग इन पर है। तिरुपति सावर्डे टीम के सबसे सीनियर खिलाड़ी जिन्होंने इस सावर्डे टीम को बांधे रखा है। हर एक नए खिलाड़ी को लेकर बड़ी बड़ी प्रतियोगिता में खेलने का कार्य संजय सर इन्होंने किया है। सबसे सीनियर खिलाड़ी कमाल के प्रदर्शन करते हैं, इस बार कट किया है। जी हां, 1 रन आसानी के साथ यहां से जुड़ेगा। दूसरा रन लेने की कोशिश यहां पर नहीं करेंगे, 1 रन पर संतुष्ट होना पड़ेगा। रन संख्या बढ़ेगी इस 1 रन के साथ 26 रन 5 विकेटों के नुकसान पर। सुरेशनाथ गेंदबाजी के लिए इस समय जरूर डीप में खिलाड़ी तैनात थे। 1 रन आसानी के साथ अब यहां से जुड़ेगा। सिंगल से बात बनने वाली है नहीं, अब हर गेंद बाउंड्री लाइन के पार करना होगा बल्लेबाजों को। कोशिश तो जारी है लेकिन सुरेशनाथ सटीक लाइनों लेन पर गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। बहुत ही अच्छी गेंदबाजी का नमूना पेश कर रहे हैं, जकड़ कर रखा है। देखा जाए तो रॉयल स्ट्राइकर के गेंदबाजों ने पहले बल्लेबाजों ने अहम रोल अदा किया, उसके बाद गेंदबाज और स्पेशली
विवेक शेलार सबसे किफायती गेंदबाज रहे सेकेंड इनिंग में। जड़ में गेंद की और ये विकेट मिलता हुआ, कमाल की यॉर्कर थी, क्रैकिंग यॉर्कर, और ये विकेट मिलता हुआ। काफी फैन फॉलोइंग और पवन के ने आप स्क्रीन के ऊपर देख सकते हैं सेल्फी निकालते हुए, और जरूर उनको देखने के लिए काफी जो है उनके चाहने वाले यहाँ पर मौजूद है और किसी को भी नाराज नहीं कर रहे। एक अच्छे खिलाड़ी पवन के ने इस बार आते ही लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, डॉट गेंद यहाँ पर जरूर आई है। और इस समय देखा जाए तो 4 ओवर का खेल समाप्त हुआ है। रन बने हैं 27, 6 विकेटों के नुकसान पर। थैंक यू डीजे। तो जरूर 12 गेंदों पर 59 रन बनाने हैं, तो बहुत बड़ा लक्ष्य यहां पर नजर आता हुआ। नए गेंदबाज इस समय आए हैं, भूषण आए हैं। लंबा स्ट्रोक जड़ने का प्रयास, सिंगल से बात बनने वाली है नहीं, काफी लंबे बाउंड्री के पार भेजने वाले स्ट्रोक यहां से चाहिए। और जी हाँ, 1 रन से यहां पर जो है स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों। देखा जाए तो 28 रन 6 विकेटों के नुकसान पर। यह सेमीफाइनल का मुकाबला है और इस मुकाबले के ऊपर रॉयल स्ट्राइकर टीम ने अपनी पकड़ मजबूत बना ली है। जी हां, जरूर अक्रॉस यानी कि रिवर्स खेलने का प्रयास किया था, डॉट गेंद आएगी। जिस तरीके से बल्लेबाजी चल रही है, औपचारिकता बची है मैच के दरमियान, हर गेंदबाज ने अपना बेस्ट प्रदर्शन इस समय दिया है। और जो कि टॉप ऑर्डर था तिरुपति सावर्डे टीम का, उनको कहीं ना कहीं आउट करने में सफल रहे हैं। इस बार लंबा स्ट्रोक जड़ने का प्रयास, लेकिन डॉट गेंद आती हुई, और बल्लेबाज प्रयास तो कर रहे हैं लेकिन गेंद उनके रडार में नहीं आ रही, डॉट गेंद आती हुई। और रॉयल स्ट्राइकर की टीम मजबूत स्थिति में आहिस्ता आहिस्ता आ रही है। जैसे जैसे गेंद डॉट हो रही है वैसे वैसे ये पकड़ और ज्यादा मजबूत होती हुई नजर आ रही है। 10-15 कदमों का रनअप लेकर गेंदबाज भूषण गोले, अच्छा स्ट्रोक इस समय देखने को मिल रहा है। 1 रन आसानी के साथ जोड़ लिया है और 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। रन संख्या बनी है इस 1 रन के साथ। उनतीस रन आप देख सकते हैं एलईडी स्क्रीन के ऊपर। अपूर्वताई इस समय आप देख सकते हैं, और एक डॉट गेंद आई है। औपचारिकता बची मैच के दरमियान, बल्लेबाज ने सरेंडर कर दिया है। जिस तरीके से बल्लेबाजी करे, काफी दूर लक्ष्य नजर आता हुआ। सच में बहुत ज्यादा क्राउड इस समय आप देख सकते हैं। पांचवी ओवर की आखिरी गेंद करेंगे भूषण, कट किया है। जी हां, काफी समय बाद ये चौका इस समय निकलता हुआ, और इस चौके के साथ रन संख्या बढ़ी है 33 रन।
53 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए तिरुपति सावर्डे टीम को। रॉयल स्ट्राइकर की टीम बहुत ही मजबूत स्थिति में इस समय जीत की दहलीज पर है। विशाल रॉय इस समय गेंदबाजी के लिए आए हैं। जी हां, बाउंड्री लाइन के करीब जैसे ही उस्मान पटेल जा रहे हैं, उनके चाहने वालों का यहां पर जो है सेलिब्रेशन आप देख सकते हैं। पवन के ने साथ ही साथ उस्मान पटेल इस समय आप देख सकते हैं डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग की दिशा में तैनात है इस समय। रफ्तार भरी गेंद थी, ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड का इशारा आएगा और थोड़ा सा इंतजार करना पड़ेगा रॉयल स्ट्राइकर टीम को। इस 1 रन से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों। 34 रन 6 विकेटों के नुकसान पर। किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी की आज की आखिरी रात है और इस आखिरी रात में ये क्रिकेट का घमासान अपने को देखने को मिल रहा है। और बीच मैदान में जो खिलाड़ियों ने रंग बिरंगी जर्सियां पहने हैं, सूर्य स्पोर्ट्स इनकी ओर से ये प्रिंट की गई है, जो कि ओनर है सागर कामले, हमारे दोस्त हैं। जी हाँ, 1 रन और जुड़ेगा और इस 1 रन से रन संख्या आगे बढ़ेगी। सिंगल से तो काम बनने वाला है नहीं, बल्लेबाज अब बची हुई गेंदों को एंजॉय करना चाहेंगे। एक सैंट्रो है 7882 सैंट्रो, थोड़ा सा साइड में जिसकी वजह से थोड़ा सा तकलीफ हो रही है गाड़ी निकालने में। प्लीज जिस किसी की भी हो थोड़ा सा सैंट्रो साइड में ले ले। और पटेल है, उनको कोई तकलीफ ना हो, फील्डिंग करने में कोई तकलीफ ना हो। इस बार पॉइंट के सर के ऊपर से खेलने का प्रयास जरूर किया था डॉट के दाती भी, और सभी चाहने वाले सेल्फी निकालते हुए आप देख सकते हैं। काफी ज्यादा फैन फॉलोइंग रखने वाला रायगढ़ का टाइगर इस समय पाली की सरजमी पर अपना खेल दिखाने के लिए आया है। इससे पहले ओमकार देसाई को भी आपने देखा। ये बहुत बड़े सितारे पवन केने भी यहां पर मौजूद है। इस बार भी रफ्तार भरी गेंद थी, समझ नहीं पाए बल्लेबाज। 1 रन आसानी के साथ इस समय जो है स्कोर कार्ड में जुड़ेगा और इशारा आएगा 22 का, और इस 1 रन से रन संख्या आगे बढ़ेगी 36 रन। 3 गेंदों पर 50 रन चाहिए। ये थोड़ा सा नामुमकिन सा लगता हुआ तिरुपति सावर्डे टीम को। रॉयल स्ट्राइकर की टीम कमाल का प्रदर्शन करती हुई, और एक रफ्तार भरी गेंद और एक डॉट गेंद आएगी। तेज तर्रार गेंदबाज और विकेट कीपर के दरमियान ये शायद ओवर चल रहा है ऐसा लग रहा है। बल्लेबाज तो प्रयास कर रहे हैं लेकिन गेंद उनके बल्ले पर नहीं आ रही। ये डॉट गेंद आई है। जरूर इस समय इस बार ओवर पिच गेंद थी, अच्छा प्रयास, 1 बाउंस बाउंड्री लाइन के पार, 4 रन। काफी समय बाद एक चौका देखने को मिला। मात्र 1 गेंद है, फिर सेलिब्रेशन होगा। पार्किंग जोन में एक सैंट्रो है 7882, थोड़ा सा साइड में ले ले दोस्त, क्योंकि दिक्कत हो रही है गाड़ी निकालने में। और इसी के साथ फाइनल में दस्तक देते हुए रॉयल स्ट्राइकर की टीम शानदार प्रदर्शन किया है और फाइनल में अपना नाम लिखा है। तो जरूर किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी में और क्रिकेट का घमासान देखने को मिलेगा। कहीं मत जाइए दोस्तों, देखते रहिए, ये क्रिकेट का बहुत ही खूबसूरत प्रतियोगिता। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। नव्याण्णव फॉर्च्युनर